नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक अतिशय दिलासादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे मानधन अजूनही मिळालं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थकीत हप्ता कोणाला मिळणार? तर मित्रांनो, राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे मानधन थकीत होते। यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती SC प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांना समावेश होता। तर शासन निर्णय जो जी आर आलाय आता, या थकीत हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 20 मे 2000 रोजी म्हणजेच आज निर्गमित करण्यात आला आहे। मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण 730 कोटी 51 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तर राज्यामध्ये 14 मे 2026 पासून मार्च महिन्याचे आणि 15 तारखेपासून एप्रिल महिन्याचे मानधन वितरित करण्यास सुरुवात झाली होती। आता हा नवीन निधी मंजूर झाल्यामुळे ज्या महिलांचे हप्ते प्रलंबित होते त्यांच्या खात्यात येत्या 1 ते 2 दिवसात मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 थेट जमा केले जाणार आहे। या GRमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की यापुढे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आवश्यक असलेल्या निधीची मागणी करण्यात यावी, जेणेकरून महिला मानधन मिळण्यास उशीर होणार नाही। मित्रांनो, अधिकृत शासन निर्णय तुम्ही सरकारच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता। तसेच याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही आनंदाची बातमी आपल्या इतर लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।